महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धारच आता सरकारने केला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण आता त्या शेतकऱ्यांसाठी काय करणार बघा, आचारसंहिता आली जूनमध्ये, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ आणि JR काढू, घोषणा झाली, अद्याप त्या संदर्भातला स्पष्ट JR निघालेला नाही। आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली डिझेल पेट्रोलच्या संदर्भात, उद्या शेती उद्ध्वस्त होणार आहे, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, शेतकऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच आता संपला नाही अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे। उद्या कशी हंगाम करणार? खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार आहे, खतं मिळणार नाहीत, 25%च खतं उपलब्ध होतील असे केंद्रातले नेते आणि मंत्री सांगत आहेत सरकारमध्ये। आणि आता तर डिझेल पेट्रोलमुळे नांगरणी होणार नाही, मशागत होणार नाही, पूर्व जी काही शेतीची मशागत व्हायला पाहिजे ती होणार नाही। मग शेतकऱ्यांच्या शेतात ते काय करतील, कसे जगतील, कशी शेती करतील, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे। सर्वच उद्ध्वस्त होत आहे, देश उद्ध्वस्त होत आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत, इन्व्हेस्टरनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या देशातून पैसा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। आत्तापर्यंत 2.25 लाख करोड रुपये या देशातून काढून सुरक्षित स्थळी ते पैसे तिकडे घेऊन जात आहेत। म्हणजे इन्व्हेस्टरसुद्धा आता पलायन करत आहेत।